कथेचं नाव आहे विवाह. क्षितिज आज खूप आनंदात होता. विदिशाला भेटण्यासाठी तो पुण्यात आलेला होता. दोघेही मुलींच्या हॉस्टेलपासून जवळच असलेल्या एका आईस्क्रीमच्या दुकानात भेटले. मला उशीर झाला का? नाही, मीच लवकर आलो होतो. मी तुम्हाला एक विचारू का? जे काही विचारायचं आहे सगळेच विचारून टाक. लग्नानंतर गोंधळ नको. तुम्ही MSc केमिस्ट्री, मग गावाकडे का राहता? पुण्यात येऊन नोकरी का करत नाही? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करत नाही? 100 एकर शेती आहे आपली. शिवाय आता मी देशमुखांचा एकटाच वारसदार. माझ्याशिवाय ती शेती कोण पाहणार नाही. नोकरीतून जो पगार मिळेल त्यापेक्षा जास्तच उत्पन्न घेतो की मी शेतीतून. मग काय गरज आहे नोकरीची? क्षितिजच्या उत्तरातून विदिशाच्या लक्षात आलं की हा मुलगा कधीही त्याचे गाव सोडून शहरात येणार नाही. तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे? क्षितिज खदखदून हसायलाच लागला. एकदम सासूवरच आली की तू. माझ्या आईनेच पसंत केली आहे तुला. पण खरं सांगू, तुझा फोटो पाहिला आणि मी प्रेमातच पडलो तुझ्या. ग्रामीण भागातील असूनही पुण्यात BSc कम्प्युटर शिकते तू. इतकं भारी इंग्रजी बोलते तू. तुझं बोलणं, हसणं सगळंच आवडतं मला. कधी एकदा तू लग्न करून माझ्या आयुष्यात येशील असं झालं आहे मला. विदिशाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिने लाजून मान खाली घातली. लग्नाचा दिवस येईपर्यंत क्षितिज आणि विदिशाने एकमेकांच्या आवडीनिवडी, इच्छा, हनीमून स्पॉट सर्व गोष्टींवर गप्पा मारल्या होत्या. 1 मार्च लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची वरात परावून येऊन मंडपात उभी राहिली. पण नवरदेवाला ओवाळण्यासाठी वधूपक्षाकडून कोणी पुढे येईना. कारण नवरी एक चिठ्ठी लिहून पळून गेली होती. तात्या, मी खूप मोठी चूक करते आहे. पण लग्न करून आयुष्यभर ॲडजस्ट करायला माझं मन तयार होत नाही आहे. आईसारखं केवळ चूल आणि मूल करायला नाही जमणार हो मला. तुम्ही शोधलेल्या स्थळात काहीच कमतरता नाही. त्यामुळे मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी माझ्या या विवाह बंधनातून सुटका नाही. म्हणूनच तुम्हाला न सांगता मी हे घर कायमचे सोडून जाते आहे. शिकवा, अजून शिकवा पोरीला. तात्या स्वतःच्याच बायकोवर ओरडतही होते आणि रडतही होते. परपक्षाच्या घरी स्मशान शांतता होती. देशमुखांच्या छातीत दुखायला लागले होते. सगळ्या गावासमोर नाचक्की झालेली होती. पण तरीही आपल्या कुटुंबाकडे पाहून क्षितिजने स्वतःला सावरले. विदिशाने पुण्यात येऊन हॉस्टेल सोडले. वेदिका नावाच्या मुलगीसोबत एका फ्लॅटमध्ये ती भाड्याने राहू लागली. एका कंपनीत तिला नोकरी मिळाली होती. वेदिका खूप दारू प्यायची, पार्ट्यांना जायची. पण पर्याय नव्हता म्हणून विदिशा तिच्यासोबत राहत होती. 4 वर्षे अशीच गेली. एका रात्री वेदिका 2 लाख कॅश असलेली बॅग घेऊन आली. विदिशा काही विचारला तेवढं तिच्या मागे एक रुमाल चेहऱ्यावर बांधलेला तरुण फ्लॅटच्या आत शिरला. बॅग इकडे आण, नाही तर फुकट मरशील. बॅग मिळणार नाही, तू आधी बाहेर हो. त्या तरुणाने पुढच्याच क्षणी वेदिकाच्या पोटात चाकू खुपसला आणि बॅग घेऊन फरार झाला. विदिशाला काहीच समजत नव्हते. फ्लॅट संस्कृतीत तिच्यासाठी कोणी दरवाजाही उघडणार नव्हते. तिने पटकन चाकू वेदिकाच्या पोटातून बाहेर काढला आणि रिक्षा घेण्यासाठी खाली गेली. एका रिक्षावाल्याला सोबत घेऊन ते फ्लॅटमध्ये पुन्हा आली तर रिक्षावाला ओरडतच खाली पळाला. विदिशा वेदिकाजवळ गेली तर तिचा श्वास बंद झालेला होता. तेवढ्यात वॉचमॅन फ्लॅटमध्ये आला. पोलीस स्टेशनमध्ये फोन करण्यात आला. विदिशा आता निराश झाली होती. वेदिका प्रकरण आपल्याला खूप महागात पडणार हे तिला समजून चुकलं होतं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. पोलीस संपूर्ण फ्लॅटमध्ये फिरत होते. वेदिकाची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी विदिशाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सकाळी 9 वाजता विदिशा पोलीस स्टेशनला जाऊन बसली. कधी हे प्रकरण संपेल असं झालं होतं तिला. साहेब आले नाहीत अजून, 10 वाजता येतील. कॅबिनमध्ये जाऊन बसा, पोलीस हवालदार म्हणाला. केबिनमध्ये शिरता टेबलवरील क्षितिज देशमुख पाटी वाचली आणि विदिशाच्या डोळ्यातून टपटप पाणी यायला लागले. तेवढ्यात क्षितिज दाखल झाला. तो येताच विदिशा पटकन उभी राहिली. वेदिका, मर्डर केस. चाकूवर तुझ्याच बोटांचे ठसे आहे. हॉलमध्ये सगळीकडे फक्त तुझ्या हाताचे ठसे. फक्त तू खून केला का? खुनामागचे कारण समजत नाही आहे. ते तूच सांगून टाक आणि प्रकरण मिटव. मी खून केलेला नाही, पण पुरावे तर तेच सांगत आहेत. काल काय झालं होतं ते मी लेखी जबाबदार सांगितलं आहे. पण ते सगळं खोटं आहे. तू तुरुंगात नक्कीच जाणार. आजपर्यंत केलेल्या सगळ्याच गुन्ह्याची मी शिक्षा देणार. मिस विदिशा, हे बघा. चूप.
बिलकुल चूप. कदम, गाडी काढा. आमदारांनी बोलवले आपल्याला. मॅडम रोज सकाळी यायचं इथे चौकशीला. समजलं ना? विदिशाला दिवसभर काय करावं काहीच समजत नव्हतं. संध्याकाळी ती पुन्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर क्षितिजची वाट पाहू लागली. रात्री 9 वाजता क्षितिज बाहेर आला. तो बाईकला किक मारणार तेवढ्यात विदिशा त्याच्या समोर आली. मला बोलायचं आहे तुमच्याशी. बोल. मी खूप चुकीचे वागले होते 4 वर्षापूर्वी. मला माफ करा. पण मी हा खून केलेला नाही. प्लीज मला सोडवा यातून. लॉजवर चलतेस का? हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाऊ शकलो नाही तर लॉजवरच जाऊन येऊ. तुझे सगळे गुन्हे माफ. बसते का मग बाईकवर? क्षितिज काय बोलावे ते समजत नव्हतं विदिशाला. आणि पुढच्याच क्षणी क्षितिज निघून गेला. दुसऱ्या दिवशी विदिशा पुन्हा कॅबिनमध्ये येऊन बसली. काय काम करतेस तू? कंपनीत आहे. लग्न झालं का की बाकी आहे तुझं? ओ सॉरी. अस्लम बॉयफ्रेंड आहे तुझा. लग्न न करताही सगळ्या गोष्टी करतात आजचे तरुण आणि तरुणी, नाही का? तुम्ही मला चुकीचं समजत आहात. अस्लम माझा नाही, वेदिकाचा मित्र होता. 2 मुलींचा एकत्र मित्र असू शकतो ना? मी अजून अस्लम नावाच्या व्यक्तीचं तोंड देखील पाहिलेलं नाही. कमाल आहे बुवा, तू अस्लमला पाहिलंच नाही? वॉचमॅनने रुमालाने तोंड झाकलेला तरुण पाहिलेला नाही. पैशाची बॅग तर अजून तुझ्याशिवाय कोणीच पाहिलेली नाही. बाकीचं उद्या पाहू. निघ. रोज सकाळी पोलीस स्टेशनला येणे, 3-4 वाजता कॅबिनमध्ये जाणे, अर्धा तास क्षितिजला समोर जाणे, तसेच चक्र सुरू होते. क्षितिज विदिशाचा अपमान करण्यासाठी एकही संधी सोडत नसे. कधी लेडी कॉन्स्टेबलसमोर तर कधी स्टाफसमोर. 2 महिन्यापासून हे चक्र सुरू होते. विदिशाची नोकरी गेलेली होती. गावाकडे विदिशाची चिंता करून करून आई दवाखान्यात ॲडमिट झाली होती. सतत 24 तास एक माणूस सतत तिच्या मागे फिरत होता. नेहमीप्रमाणेच आजही चौकशी चालू झाली होती. रोज रोज चकरा मारत आहात त्यापेक्षा गुन्हा कबूल करा ना. विदिशा काहीच बोलत नव्हती. ती फक्त खाली मान घालून बसली होती. जी मुलगी माईबापाला झाली नाही ती मैत्रिणीला काय होणार? अस्लम कोण? बॉयफ्रेंड आहे. कालच पकडला आहे मी त्याला. 2 लाख कॅश असलेली बॅग सापडली आहे त्याच्याकडे. क्षितिज विदिशाच्या पुढची शेजारी टेबलवर बसून जाऊन बोलू लागला. पण तरीही विदिशा काहीच बोलत नव्हती. आपल्याला तुरुंगात जावंच लागणार आहे. आपण आपल्या आईवडिलांना आणि देशमुख कुटुंबांना जो त्रास दिला त्याची शिक्षा आपल्याला मिळणार आहे हे तिला समजून चुकलं होतं. तेवढ्यात तात्या कॅबिनमध्ये दाखल झाले. तात्यांनी कॅबिनमध्ये शिरता दोन्ही हात जोडून क्षितिजच्या पायावर डोके ठेवले. साहेब, माझी बायको खूप सिरियस आहे. आमच्या मुलीकडून चूक झाली. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. माझ्या बायकोसाठी माझ्या मुलीला खुनाच्या या केसमधून सोडवा ही नम्र विनंती करतो तुम्हाला. अहो तात्या, सगळं ठीक होईल. तुम्ही घरी जा आता. विदिशा पाठमोरी बसूनच सगळं ऐकत होती. तात्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती होत तिची. पण तात्या बाहेर पडता टेबलवर डोकं ठेवून धाय मोकलून ती रडू लागली. तू बाहेर निघ आता. संध्याकाळी बोलू. का? संध्याकाळी का? आत्ताच बोला. मी खून केला आहे ना असं स्टेटमेंट पाहिजे ना तुम्हाला? मी तयार आहे गुन्हा कबूल करायला. सहन नाही होत आता मला. बंद करा हा खेळ. तुमच्यासोबत लग्न म्हणजे केवळ देशमुख वाड्यातील शोभेची बाहुली बनून नव्हतं राहायचं मला. स्वतःची निर्णय क्षमता गहाण ठेवून नवऱ्याच्या मागे चालणं पटत नव्हतं मला. माझं शिक्षण, माझी मेहनत वाया जाणार होती. तुमच्या घरी आणि तात्यांना सांगून काही उपयोग नव्हता. मग काय करायला हवं होतं मी? विदिशा रडतही होती आणि संतापून बोलतही होती. मग सांगायला हवं होतं ना. मी बोललो असतो तात्यांशी. तुमचं ऐकून तात्यांनी मला पुण्यात पाठवलं असतं का? अगोदरच त्यांचा मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. आईने भांडून भांडून मला पुण्याला शिकायला पाठवलं. शेवटच्या क्षणी असह्य झालं आणि मंडप सोडून पळाले मी. आणि माझं काय? माझ्यासोबत 4 महिने फिरलीस. माझ्या भावनांशी खेळलीस. त्याचं काय? माझ्या आईवडिलांचा काय दोष होता त्यात? मला वाटलं होतं तुम्हाला फोन करावा पण हिंमत होत नव्हती. तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता मला जे करायचं आहे ते मी करेल. निघ बाहेर. विदिशा हताश होऊन पुन्हा बाहेरच्या बाकड्यावर येऊन बसली. पण डोळ्यातील अश्रू काही थांबतच नव्हते. सर, ती मुलगी खूपच रडते आहे बाहेर.
तिला घरी पाठवू का? क्षितिज काही बोलला नाही. शेवटी कदमने स्वतःच विदिशाला घरी सोडून दिले. विदिशा गावाकडे गेली. आईला भेटली. दोघीही गळ्यात गळे घालून रडू लागल्या. माझी पोरगी, कशात अडकलीस? तुझ्याकडून खून होणे शक्यच नाही. कशी सुटशील तू आता यातून? मी तुम्हाला सगळ्यांना छळला ना, म्हणून मला ही शिक्षा मिळाली आहे आई. म्हणतात ना, पेरतो तेच उगवतं. काही होणार नाही तुमच्या पोरीला. केस सॉल्व्ह झाली आहे मावशी. अस्लम नावाच्या माणसाने गुन्हा कबूल केला आहे. वेदिकाचा प्रियकर होता तो. दोघांचाही पैशावरून वाद होता आणि त्यातच हा खून झाला. तुमची मुलगी निर्दोष आहे. आता लवकरच बऱ्या व्हा आणि दवाखाना सोडा. क्षितिज पटपट बोलून निघून गेला. विदिशा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती क्षितिजच्या मागे पळू लागली. सर, मी तुमचे हे उपकार कसे फेडू? लग्न कर माझ्याशी. काय? जस्ट जोकिंग. मुलगा आहे मला आता 1 वर्षाचा. मिस विदिशा. मंडळी, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.